नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमाचे वितरण अखेर 21 एप्रिलपासून सुरू झाले आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 32,000 रुपयापर्यंत रक्कम जमा झाली आहे, तर काही अजूनही प्रतीक्षेत आहेत। तुमच्या पॉलिसी स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड दिसत आहे की कॅल्क्युलेशन अवेटेड, याचा नेमका अर्थ काय आणि पैसे नक्की कधी येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। सध्याच्या परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 1209 कोटी रुपयांचे वितरण सुरू झाले आहे। यामध्ये सर्वाधिक लाभ नांदेड जिल्ह्याला झाला असून एकट्या या जिल्ह्यासाठी 813 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। या व्यतिरिक्त परभणी, सोलापूरच्या काही भागातही पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर तुम्ही या जिल्ह्यापैकी एक असाल तर तुमचे बँक खाते त्वरित तपासा। नुसती बातमी पाहून काही उपयोग नाही, तुमच्या स्वतःच्या अर्जाची स्थिती काय आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे। तुम्ही हे दोन प्रकारे तपासू शकता। PMFBY पोर्टल अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन ID टाका। व्हॉट्सअप चॅटबॉट विमा कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज करून तुम्ही घर बसल्या माहिती मिळवू शकाल। तुमच्या अर्जासमोर काय लिहिले आहे यावरून तुमचे पैसे कधी येतील हे ठरते। लॉट क्रिएटेड बाय IC असे लिहिले असेल तर याचा अर्थ की विमा कंपनीने तुमची फाईल मंजूर केली असून येत्या 3 ते 4 दिवसात DBTद्वारे पैसे तुमच्या आधार लिंक खात्यात जमा होतील। कॅल्क्युलेशन अवेटेड असे लिहिलेले असेल तर तुमची पात्रतेची गणना अद्याप सुरू झालेली आहे। घाबरू नका, दुसऱ्या टप्प्यात तुमची नावे येऊ शकतात। 00 किंवा नो क्लेम असे लिहिले असेल तर अशा वेळी घाबरून न जाता थोडा संयम ठेवा। अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा विमा कंपन्यांच्या आक्षेपामुळे असे दिसते। यावर सरकारची सुनावणी सुरू आहे। बीड, लातूर, धाराशिव आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी काही तांत्रिक आक्षेप घेतले होते। यावर नुकतीच एक बैठक पार पडली असून 27 एप्रिलनंतर या जिल्ह्यांसाठी मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे। इथल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी आशा ठेवायला हरकत नाही। काही शेतकऱ्यांना केवळ 400 ते 700 रुपये दिसत आहेत। हे प्राथमिक कॅल्क्युलेशन असू शकते। दुसऱ्या टप्प्यात सुधारित रक्कम मिळण्याची शक्यता असते, त्यामुळे अधिकृत अपडेटची वाट पहा। शेतकरी मित्रांनो, माहिती खरी असेल तरच त्याचा फायदा होतो। तुमच्या स्टेटसमध्ये सध्या काय दिसत आहे आणि तुम्हाला किती विमा मंजूर झाला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या महसूल मंडळाचे नावही टाका, जेणेकरून आम्ही त्या भागातील अचूक माहिती तुम्हाला देऊ शकू। अशा शेतीविषयक खऱ्या आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।